बघतोय आपण एका मोठ्या बातमीकडे सध्या वळणार आहोत। सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। आमदार अपात्रता याचिकेसंदर्भातली सुनावणी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी केलेल्या याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे। विधानसभा अध्यक्ष कारवाई संदर्भात विलंब करता आहेत अशा प्रकारे ठपका ठेवण्यात आलेला होता आणि याचिका सुप्रीम कोर्टात करण्यात आलेली होती। त्या याचिकेवर संयुक्तपणे सुनावणी झाली आहे असं कळतंय। थेट जाऊया नवी दिल्लीला। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, ही संयुक्त सुनावणी आहे, सुनावणीला सुरुवात झाली असं कळतंय, काय अपडेट? बरोबर आहे। खास करून जर बघितलं विधानसभा अध्यक्षांनी जो आमदार अपात्र प्रकरणी जे दिरंगाई सुरू आहे त्या संदर्भात एक याचिका दाखल करण्यात आली होती। त्या याचिकेवरती संयुक्तपणे शिवसेना आणि एनसीपी, शिवसेनेचे आमदार आणि एनसीपीच्या आमदारांच्या विरोधात जे अपात्र प्रकरण आहे त्या संदर्भात सुनावणी सुरू झालेली आहे। 3 सदस्यीय जे खंडपीठ आहे, जस्टिस चंद्रचूड, जे धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या समोर ही सुनावणी सुरू झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्यामध्ये की ज्या पद्धतीने जे वेळापत्रक दिले त्या वेळापत्रकावर सध्या विधानसभा अध्यक्ष ठाम आहे, त्यामुळे त्या संदर्भात आता विधानसभा अध्यक्ष काय सांगतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। नक्की प्रशांत, कायदेशीर सल्ला सुद्धा घेतला गेला, म्हणजे स्वतः विधानसभा अध्यक्ष कायदे तज्ञांशी सुद्धा बोललेत या सुनावणीच्या आधी। काय सांगाल, ते काय नेमके आपले महत्त्वाचे मुद्दे मांडू शकतात? जर बघितलं आपण तर सुप्रीम कोर्टात या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। तुषार मेहतांचा सध्या युक्तिवाद सुरू आहे। काही याचिका त्या हस्तक्षेप याचिका होत्या, त्या 3 हस्तक्षेप याचिका होत्या। एक अनिल पाटीलांची होती, त्यानंतर दुसरी जी याचिका होती ती खास करून जर बघितलं आपण तर 3 महत्त्वाच्या हस्तक्षेप याचिका होत्या अनिल पाटलांची। त्या याचिकेच्या संदर्भात आता तुषार मेहता हे युक्तिवाद करतात आहे आणि युक्तिवाद करताना ते म्हणताय की अध्यक्षांना वेळ लागणार आहे। तर यावरती सिब्बल यांनी म्हटलेलं आहे की याचिकांबद्दल वेळ काढूपणा सुरू आहे असा दावा सध्या केला जात आहे। त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं ठरतंय की ही ज्या पद्धतीने माहिती मिळते की सर्व याचिकांसंदर्भात वेळ काढूपणा केला जातो असा थेट आरोप खास करून कपिल सिब्बल, जे खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे वकील आहे, त्यांनी केलेला आहे। आणि दरम्यान तुषार मेहता यांचा सध्या युक्तिवाद सुरू असल्याची माहिती पुढे आलेली आहे। नक्की प्रशांत, आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया कोर्टात सुनावणी दरम्यान काय होतंय। मुळात सुप्रीम कोर्टात ही सुनावणी सुरू आहे, ती शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट यांनी केलेल्या संयुक्त याचिकेवर सुनावणी सुरू झालेली आहे। सुप्रीम कोर्टामध्ये तुषार मेहता युक्तिवाद करतायत। सुनावणीला सुरुवात झालेली आहे। विधानसभा अध्यक्षांसोबत सुनावणीला बसण्याचे निर्देश देण्यात आलेले होते, पण अध्यक्षांसोबत चर्चा झालेली नाही असा तुषार मेहता यांनी युक्तिवाद केलेला आहे। तुषार मेहता युक्तिवाद करतायत, वेळकाढूपणा विधानसभा अध्यक्ष करतायत असा ठपका ठेवण्यात आलेला आहे। या याचिकेमध्ये संयुक्तपणे सुनावणी सुरू झालेली आहे। तुषार मेहता आपलं म्हणणं मांडताहेत। दरम्यान कपिल सिब्बल यांनी आरोप केलाय की विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करतायत, दिरंगाई करतायत। आमदार अपात्रता प्रकरणामध्ये दिरंगाई सुरू आहे, वेळकाढूपणा केला जातोय असं सिब्बल यांनी म्हटलंय। तुषार मेहता युक्तिवाद करतायत। प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया। प्रशांत, तुषार मेहता नेमकं काय सांगतायत युक्तिवादात? महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने गेल्या वेळी तुषार मेहतांना स्पष्ट संकेत कोर्टाच्या वतीने देण्यात आले होते, कोर्टाने स्पष्ट केलं होतं की यामध्ये आपण विधानसभा अध्यक्षांसोबत बसावं आणि त्यांच्यासोबत जे नवीन वेळापत्रक देण्याची त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या त्या सूचनेच्या आधारावरती त्यानंतर तुषार मेहता यांनी स्पष्ट केलं की तुषार मेहता यांनी युक्तिवाद केलाय की आम्ही अध्यक्षासोबत माझी चर्चा झाली नाहीये। त्या निर्णयानंतर जी चर्चा करण्याची गरज होती आमची चर्चा होऊ शकली नाही आहे आणि विधानसभा अध्यक्षांसोबत बसून जे नवीन वेळापत्रक मागितलं होतं त्यावरही कुठली चर्चा झाली नाही असं तुषार मेहतांनी स्पष्ट केलेलं आहे, युक्तिवाद केला आहे। याचा अर्थ असा होतो की सुप्रीम कोर्टाच्या वतीने ज्या पद्धतीने माहिती देण्यात आली होती की सुप्रीम कोर्टाने गेल्या वेळी ज्या पद्धतीने रागावले होते, सुप्रीम कोर्टाने संपूर्ण जे 3 सदस्याचं घटनापीठ आहे त्यांनी म्हटलं होतं की हा का फोरके सुरू आहे का, तर या संदर्भात आम्हाला निश्चितपणे आदेश द्यावा लागेल की 2 महिन्यात आपण सुनावणी पूर्ण करावी। विधानसभा अध्यक्ष जरी ते असले तरी ते
ट्रायब्युनल कोर्ट आहे, आमच्या अंतर्गत येणारं कोर्ट आहे, त्यामुळे त्यांनी त्या विधानसभा अध्यक्षांचं काम आणि ट्रायब्युनल कोर्टाचं काम यामध्ये वेगवेगळ्या बाजू समजू नये असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर जर बघितलं आता तर सुप्रीम कोर्टाला पुन्हा एकदा सुनावणी झालेली आहे आणि तुषार मेहता यांनी पुन्हा अतिरिक्त वेळ विधानसभा अध्यक्षांसोबत बसण्यासाठी मागितला आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे की गेल्या वेळेस स्पष्ट सूचना होत्या सुप्रीम कोर्टाच्या, त्या सूचना असल्यानंतरही ज्या पद्धतीनं आता त्यावर पुन्हा अतिरिक्त वेळ तुषार मेहतांनी मागलेला आहे, त्यामुळे आता कोर्ट काय भूमिका घेतं हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. स्टुडिओ एका बाजूला आपण सांगताय की तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टाकडे वेळ मागितलेला आहे, अध्यक्षांशी संवाद झाला नाहीये, तो संवाद करण्याकरता वेळ द्या असं म्हटलेलं आहे. दुसरीकडे अशी माहिती येते की विधानसभा अध्यक्ष आपल्या असलेल्या वेळापत्रकावर ठाम आहेत, त्यांना वेळ लागणार आहे आणि तो त्यांना हवा आहे असं ते म्हणतायत. नेमकं काय घडतं हे बघणं महत्वाचं आहे. या परिस्थितीमध्ये काय नेमकं होऊ शकतं, काय सांगाल, काय चर्चा आहेत नवी दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या परिसरामध्ये? नाही, महत्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या वेळेस ज्या पद्धतीची भूमिका घेतली होती त्या भूमिकेनंतर कुठेतरी या संदर्भात निर्णय होईल आणि चर्चा होईल असं मानलं जातं. दरम्यानच्या काळात राहुल नार्वेकर हे दिल्लीत येऊन गेले होते. G20चं P20 हे संमेलन होतं, पार्लमेंट 20 नावाच्या संमेलनासाठी राहुल नार्वेकर दिल्लीत येऊन गेले होते. एक दिवस संपूर्ण थांबले होते आणि दरम्यान जी माहिती मिळाली होती तुषार मेहता सोबत त्यांची बैठक देखील झाली आहे अशी सूत्रांची माहिती होती. पण आता तुषार मेहतांनी स्पष्ट कोर्टात सांगितलंय की माझी आणि विधानसभा अध्यक्षासोबत कुठली चर्चा होऊ शकली नाहीये, त्यामुळे अतिरिक्त वेळ देण्यात यावी. त्यामुळे दरम्यानच्या काळात जर राहुल नार्वेकर ज्या दिल्लीत आले होते त्यावेळेस त्यांनी भेट घेतली नाही तर मग ती कोणाला भेटले हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. राहुल नार्वेकर यांचा दावा होता की मी दिल्लीत आलो आणि त्यांनी त्यावेळेस प्रसार माध्यमांना बाईट देखील दिला होता. त्यांनी म्हटलं होतं की मी P20 साठी दिल्लीत आलेलो आहे आणि मला जे अधिकार आहे त्या अधिकाराच्या अंतर्गत मी आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी घेईल. पण त्यानंतर या संदर्भात सुप्रीम कोर्टाने ज्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आलं का, हा अजूनही एक प्रश्न आहे. यावरती सुप्रीम कोर्ट कशा पद्धतीने भूमिका घेते हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. स्टुडिओ नक्की. प्रशांत लीला, रामदास आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत नवी दिल्लीतून, सुप्रीम कोर्टाच्या परिसरातून. ते आपल्याला अधिक माहिती देत आहेत. आमदार अपात्रता प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वेळकाढूपणा करतायत अशी याचिका शिवसेना उद्धव ठाकरे गटानं केलेली होती. सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका करण्यात आलेली होती. शरद पवार गट जो आहे तो सुद्धा याचिकेमध्ये सहभागी आहे आणि त्यामुळे अशा एकत्रित याचिकेवर सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू झालेली आहे. आपल्याला अधिक माहिती आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास देत आहेत. तुषार मेहता यांनी सुनावणीला सुरुवात केली, युक्तिवाद सुरू केला, काही याचिका आता दाखल झाल्यात, त्यामुळे अध्यक्षांना वेळ लागेल असं ते म्हणालेले आहेत. पण याचिकांबद्दल वेळकाढूपणा केला जातोय असं सिब्बल यांनी म्हटलंय आणि पुन्हा एकदा तुषार मेहतांनी अध्यक्षांशी संवाद साधण्याकरता मला वेळ हवा आहे असं म्हटलंय. आता काय कोर्ट भूमिका घेतं हे बघणं महत्वाचं आहे. एका बाजूला जुलै सप्टेंबर मध्ये नव्याने याचिका दाखल झाल्यात, आता अपडेट काहीतरी येतंय, काय सांगाल, काय सुप्रीम कोर्टातनं समोर येतंय प्रशांत? आणि महत्वाचं म्हणजे यावेळेस सरन्यायाधीशांनी म्हटलंय की तुषार मेहतांनी यांना संबोधित केलं. त्यांनी म्हटलंय की तुम्ही डिसिजन घेण्यासाठी देखील उशीर करताय आणि जे दिरंगाई आहे त्या दिरंगाईसाठी जबाबदार कोण असा सवाल केलाय. त्यांनी म्हटलंय की 11 मेला या संदर्भात निर्णय आला होता, त्यानंतर अजूनही कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही. यावरती जे तुषार मेहता त्यांनी म्हटलंय की या संदर्भात अनेक याचिका ज्या दाखल झालेल्या आहेत, दाखल केल्यानंतर या संदर्भात आम्हाला त्या सगळ्या रेकॉर्डवर घ्यायच्या आहे. त्यामुळे सध्या डे टू डे हिअरिंग घेणं कठीण होत आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आणि विधानसभा अध्यक्षांनी त्यामुळेच विधानसभा अध्यक्षांना दिरंगाई वेळापत्रक दिलं आहे त्या वेळापत्रकानुसार वागावं लागतंय असंही त्यांनी स्पष्ट केलंय. हे अत्यंत महत्त्वाचं आहे की तुम्ही सांगताय मे महिन्याचा तुम्ही उल्लेख केलात की मे महिन्यात तरी निकाल समोर येणं गरजेचं होतं, पण त्यानंतर सुद्धा जुलै सप्टेंबर मध्ये याचिका दाखल झालेल्या आहेत आणि त्यामुळे या एवढ्या सगळ्या याचिकांवर निर्णय देण्याकरता वेळ हवा आहे, तो वेळ लागतो आहे आणि वेळापत्रकानुसारच आम्ही पुढे जाऊ असं तुषार मेहतांनी म्हटलेलं आहे. या घडीची अपडेट येते, याचिका दाखल होऊनही वेळकाढूपणा केला जातोय असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू झाल्याचं कळतंय. कपिल सिब्बल युक्तिवादात म्हणतायत की जुलै सप्टेंबर मध्ये याचिका दाखल झाल्या त्यानंतर सुद्धा वेळकाढूपणा केला जातोय. प्रशांत,
महत्वाचं म्हणजे कपिल सिब्बल यांचा युक्तिवादाला त्यांनी प्रारंभ केला, त्यांनी दरम्यान हस्तक्षेप केला. जो पद्धतीने तुषार मेहता आपले दावे करत होते, ते दावे करताना त्यांनी म्हटलं होतं की आता हे दावे करत आहे, गेल्या वेळी देखील हेच दावे तुषार मेहता यांनी केले होते. त्यांनी म्हटलं होतं की जर मे, जून, सप्टेंबर आठवून गेला आहे तरी अजूनही कुठलाही निर्णय ते घेऊ शकले नाहीये. याचिका दाखल होऊन हा वेळकाढूपणा केला जातोय. हे जे याचिकेत आरोप आहे तेच आरोप पुन्हा एकदा कपिल सिब्बल करत आहे. कपिल सिब्बल यांनी याचिका दाखल करताना स्पष्ट आरोप केला होता की विधानसभा अध्यक्ष जे आहेत, विधानसभा अध्यक्ष या संपूर्ण म्हणजे एनसीपीचे काही आमदार, 9 आमदार आणि शिवसेनेचे 16 आमदार, या सर्व आमदारांच्या संदर्भात वेळकाढूपणा करत आहे, दिरंगाई करत आहे. आणि याचा अर्थ असा होतो की विधानसभा अध्यक्षांना निश्चित कालावधीत एक कालमर्यादा देण्याची गरज आहे. जे गेल्या वेळेस सुनावणीच्या दरम्यान कालमर्यादा देण्यात आली होती की देण्याची सूचना खास करून धनंजय चंद्रचूड जे भारताचे सरन्यायाधीश त्यांनी दिली होती, ती सूचना यावेळेस मिळते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद जो आहे तो युक्तिवाद हाच आहे की सरकार आणि विधानसभा अध्यक्ष खास करून हे वेळकाढूपणा करत आहेत. गेल्या वेळच्या युक्तिवादापासून आतापर्यंतच्या आजच्या दिवसापर्यंत परत एकदा अपडेट येते, ती आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सुनावलेलं आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे. 11 मे नंतर अध्यक्षांनी काही केलं नाही. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हे सुनावलंय. शिवसेनेच्या याचिकेवर आधी सुनावणी घ्यावी लागेल असं स्पष्ट केलेलं आहे चंद्रचूड यांनी. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सुद्धा मध्ये हस्तक्षेप करून म्हणजे युक्तिवाद सुरू आहे तरी देखील मध्ये बोललेले आहेत सरन्यायाधीश चंद्रचूड. प्रशांत, काय अपडेट? अतिशय महत्वाचं, गेल्या वेळेस ज्या पद्धतीची भूमिका भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी घेतली होती, आता पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात केलेली आहे. त्यांनीही रागावाला सुरुवात केलेली आहे. गेल्या वेळेस ज्या पद्धतीने इशारे दिले होते आणि त्यांनी स्पष्ट केलं होतं धनंजय चंद्रचूड जे सरन्यायाधीश आहेत त्यांनी की आपण निश्चितपणे यावरती काहीतरी कारवाई करावी, निश्चित वेळापत्रक द्यावं, दुरुस्ती करून वेळापत्रक द्यावं, त्या पद्धतीचं कुठलंही वेळापत्रक सादर झालेलं नाहीये. त्यामुळे सरन्यायाधीश रागावलेले आहे आणि त्यांनी तुषार मेहता यांना सुनावलं आहे. त्यांनी म्हटलं की 11 मे नंतर अध्यक्षांनी अजून काहीच केलं नाहीये. 11 मे नंतर उल्लेख केला त्यांनी, 11 मे नंतर विधानसभा अध्यक्षांनी काहीच केलं नाहीये. फक्त नोटीस देणे, सुनावणी घेणे इतपुरतं काम न करता या संदर्भात निर्णय घेण्याची गरज होती. ती निर्णय न घेता ज्या पद्धतीनं फक्त दिरंगाईपणा केलाय, वेळकाढूपणा केलाय, असं थेट लक्ष विधानसभा अध्यक्षांनी केलंय. त्यावर सोबत त्यांनी असं म्हटलं की शिवसेनेच्या याचिकेवर आधी निर्णय घेण्याची गरज होती. एनसीपीची याचिका जरी आता दाखल झाली असेल पण शिवसेनेच्या याचिकेवर अजून का निर्णय घेतला नाहीये असाही थेट सवाल विधानसभा अध्यक्षांना केलेला आहे. त्यामुळे आता तुषार मेहता काय उत्तर देतं हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल. स्टुडिओ. नक्कीच ताजी घडामोड आपल्या समोर येते. प्रशांत लीला रामदास आपल्याला सगळे अपडेट देत आहेत. प्रशांत, जसं सांगतायत की या घडीला सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एक प्रकारे रागवूनच संभाषणाला सुरुवात केली आणि खडा सवाल केलेला आहे तुषार मेहतांना की इतक्या वेळ अध्यक्षांना का लागतोय, 11 मे नंतर अध्यक्षांनी काही का केलेलं नाहीये, निर्णय का झालेला नाहीये, शिवसेनेच्या याचिकेवर आधीच सुनावणी घ्यावी लागेल आणि ती व्हायला हवी होती. परत एक अपडेट येते. सुधारित वेळापत्रक न दिल्यानं आज आम्ही आदेश देऊ, सर्व पक्षांसोबत बसून आज वेळापत्रक देणार अशी अपेक्षा होती. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सुनावलेला आहे. प्रशांत, पुन्हा अपडेट येत आहे. बरोबर, हे अत्यंत महत्वाचं आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे की आज आम्ही आदेश देणार आहोत. गेल्या वेळेस सुप्रीम कोर्टाचं म्हणणं डावललं. विधानसभा अध्यक्षांनी कुठलाही निर्णय दिला नाहीये. नवीन वेळापत्रक सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या तरी त्या दाखल केल्या नाहीये. त्यामुळे आम्हाला आज आदेश द्यावा लागेल. आम्ही आज वेळापत्रक निश्चित करण्यासंदर्भातला आदेश देऊ आणि तो आदेश निश्चितपणे पाळावा लागेल विधानसभा अध्यक्षांना. कारण की सर्व पक्षासोबत बसून वेळापत्रक देऊ अशी अपेक्षा आज होती, ती अपेक्षा पूर्ण केली नाही असंही धनंजय चंद्रचूड जे सरन्यायाधीश आहेत त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे थेट शब्दात, कड्या शब्दात सुनावलेला आहे विधानसभा अध्यक्षांच्या वकिलांना तुषार मेहता यांना. स्टुडिओ. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सुप्रीम कोर्टाच्या आवारातून, परिसरातून आपल्याला अधिक माहिती देत आहेत. नेमकं काय घडतंय सुनावणी दरम्यान ते सांगतायत. चंद्रचूड यांनी स्पष्ट केलेलं आहे की आज आम्हाला आदेश द्यावे लागतील वेळापत्रकासंदर्भातले. सुप्रीम कोर्टाने सुनावणी दरम्यान
सुधारित वेळापत्रक दिलं नाही, आज देणं ते अपेक्षित होतं ते दिलं नाही, त्यामुळे आज आम्ही आदेश देऊ वेळापत्रकासंदर्भातले सर्व पक्षांसोबत बसून आज वेळापत्रक देणार अशी अपेक्षा होती. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सुनावलेलं आहे. तुषार मेहता आपल्या बाजूने म्हणणं मांडतायत. सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाल्यावर सरन्यायाधीशांकडून 10व्या सूचीचं वाचन सध्या सुरू आहे. 10व्या सूचीचं वाचन सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत आपल्याला याविषयी अधिक सांगतील. प्रशांत, 10व्या अनुसूचीनुसार जे नियम आहेत आणि जे अधिकार आहेत त्या अधिकारांचं वाचन आता सध्या सुप्रीम कोर्ट करत आहे. भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड करत आहेत. त्यांनी म्हटलेलं आहे की न्यायाधीश आता आपसात चर्चा, तीनही न्यायाधीश जे आहे हे तीनही न्यायाधीश एकमेकांसोबत चर्चा करत आहे आणि त्यांनीही स्पष्ट सांगितलेलं आहे जे 10वी घटना दुरुस्ती आहे त्या घटना 10वी अनुसूची आहे ज्यामध्ये कशा पद्धतीनं पक्षांतर बंदी कायदा आहे त्या कायद्यासंदर्भातले जे नियम आहेत ज्याचे उल्लेख आहेत त्याचा उल्लेख केला जात आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान 10व्या अनुसूचीचं वाचन जर कोर्टाला करावं लागत याचा अर्थ कोर्ट विधानसभा अध्यक्षांचे अधिकार काय आणि कोर्टाचे अधिकार काय आहे हे पुन्हा एकदा समजून सांगत आहे विधानसभा अध्यक्षांना या सुनावणीच्या माध्यमातून. आणि आता न्यायाधीश आपसात चर्चा करताय. होऊ शकतं या चर्चेनंतर काय मांडणी केली जाते, कपिल सिब्बल यांच्या वतीनं काय मांडणी केली जाते किंवा डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी यांच्या वतीनं काय मांडणी केली जाते किंवा सोबतच देवदत्त कामत यांच्या वतीनं काय मांडणी केली जाते हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. मनिंदर सिंग काय मांडणी करतात हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांना एक ठराविक कालमर्यादा देऊ शकतं का की या एवढ्या वेळेपर्यंतच, एवढ्या कालावधीमध्येच आपली सुनावणी पूर्ण करा, असं देऊ शकतं का? सुवर्णा, जर बघितला आपण तर सुप्रीम कोर्टाला सर्व ते अधिकार आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलंय विधानसभा अध्यक्षांचे अधिकार वेगळे आणि ट्रायब्युनल कोर्टाचे अधिकार वेगळे. विधानसभा अध्यक्ष म्हणून आम्ही तुमच्याकडे बघत नाहीये, आम्ही ट्रायब्युनल कोर्टचे न्यायाधीश म्हणून तुमच्याकडे बघतोय आणि ट्रायब्युनल कोर्ट जे आहे हे सुप्रीम कोर्टाच्या अंतर्गत होतं. हे गेल्या वेळी स्पष्ट शब्दात सुप्रीम कोर्टाने सुनावलं होतं. तरी पण ज्या पद्धतीने आता पुन्हा एकदा त्यांनी वेळ काढूपणा केला आहे त्यावर आता सुप्रीम कोर्ट काय सुनावतं हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. नक्की. माझ्यासोबत आता जर बघितलं तर ऍडव्होकेट राज पाटील आता तर काय झालं हे जाणून घेऊया त्याच्यासोबत. काय झालं? मान्य सर्वोच्च न्यायालय सध्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ऑर्डर डिक्टेट करताना दिसत आहे. थोड्याच वेळात आपल्याला निश्चित ऑर्डर आता डिक्टेट करताय. बिलकुल, आज जी ऑर्डर होणारी आहे ती ऑर्डर डिक्टेट करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सध्या दिसत आहे. त्याचबरोबर जी फर्स्ट पिटिशन होती 16 आमदाराच्या अपात्रतेच्या सुनावणीविषयी ती तेव्हापासून ते आतापर्यंत आमदाराची संख्या डेट वाईज आणि सर्व गोष्टी डिक्टेट करताना आपल्याला दिसते. त्याचबरोबर आता हे महत्वाचं ठरेल की विधानसभा अध्यक्षांना डायरेक्शन देऊ शकतात का कोर्ट? हा, आता पूर्ण ऑर्डर डिटेक्ट झाल्यानंतर आपल्याला निश्चित कळू शकतं की विधानसभा अध्यक्षांना काही डायरेक्शन मिळतात का, काही गाईडलाईन मिळतात का हे बघणं महत्त्वाचं ठरेल आणि निर्देश काय स्पेसिफिकली मान्य सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि विधानसभा अध्यक्षांना पर्टिक्युलरली आज बरेच प्रश्न मान्य सर्वोच्च न्यायालयाने विचारले. आता ते यापुढं कसं रिॲक्ट करतात आणि त्या रिप्लाय फाईल होतं का, शेड्यूल फाईल होतं का आणि ते कधी डिसिजन घेणार आहे. मान्य विधानसभा अध्यक्षांनी म्हटलंय की आम्ही नवीन वेळापत्रक देणार नाही, आमचं जुनंच वेळापत्रक आम्ही ठाम आहे म्हणून. आता जरी सांगितलं असलं तरी आता जी ऑर्डर होईल त्यातून निश्चित कळू शकतं की हे काय पुढं विधानसभा अध्यक्षांची भूमिका असेल. आता विधानसभा अध्यक्षांच्या वतीनं तुषार मेहतांनी आर्ग्युमेंट करताना त्यांची बाजू मांडली आणि ते डे बाय डे जी सुनावणी होती विधानसभा अध्यक्षांच्या समोरची त्यानंतर जे अहवाल मान्य सर्वोच्च न्यायालयात येणं अपेक्षित असतं ते अजूनपर्यंत आलेलं नाही. ते सुद्धा मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्यावर गौर केलेला आहे. त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष यापुढे त्यांची भूमिका कशी राहील हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि जी ऑर्डर येईल आता सध्या डिक्टेशन अजून सुद्धा चालू आहे. मान्य सर्वोच्च न्यायालय यावर काय निर्णय घेतं हे बघणं महत्त्वाचं ठरेल. मी थोड्यात पुन्हा एकदा राज पाटलांसोबत जाणार आहे, पण आताची जी अपडेट जसं त्यांनी सांगितलंय की जे खंडपीठ आहे 3 सदस्यीय खंडपीठ जे भारताचे सरन्यायाधीश यांच्या नेतृत्वातील आहे, अध्यक्षाखालील आहे, त्यामध्ये जस्टिस धनंजय चंद्रचूड यांचा समावेश आहे. ते सध्या कोर्ट आपसात चर्चा करून काय आदेश असावं ते डिक्टेशन सुरू झालेलं आहे. थोड्याच वेळात काय आदेश दिला हे स्पष्ट पुढे होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं काय अपडेट आहे सर? आता डायरेक्शन देण्यात आले आणि फायनल ऑपॉर्च्युनिटी म्हणजे लास्ट ऑपॉर्च्युनिटी मान्य विधानसभा अध्यक्षांना मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे. आता त्यांना म्हणजे लास्ट ऑपॉर्च्युनिटी फाईल म्हणजे शेवटची संधी दिलेली आहे. बिलकुल बिलकुल.
बिलकुल. काय संधी आहे ती? ती संधी आता अजून बी डिक्टेशन चालूच आहे ऑर्डरचं. ती पूर्ण ऑर्डर झाल्यानंतर आपल्याला निश्चित कळू शकते, पण शेवटची संधी म्हणता येईल. शेवटची संधी दिली आहे विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाने. हे अत्यंत महत्वाचं आहे. होऊ शकतं त्यांना स्पष्ट सांगण्यात येईल की आपण निश्चित कालावधीमध्ये वेळापत्रक द्यावं. त्यावर त्यांनी म्हटलंय अतिशय की 23 जूनला याचिका दाखल झाली होती. आम्ही वेळापत्रकावर समाधानी नाही असंही कोर्टाने अध्यक्षांना फटकारलेलं आहे. अत्यंत महत्वाचं आहे. सध्या डिक्टेशन सुरू आहे. काय आदेश असावा या संदर्भात हे निश्चितपणे सांगितले जात आहे. मी पुन्हा एकदा राज पाटील यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. राज पाटील जे आहेत ते काय सांगतात? राज पाटील जर बघितलं आपण तर राज पाटील हे आता थोड्या वेळात आपल्याकडे येतील, पण या घडीला जर बघितलं आपण ते अत्यंत महत्वाचं आहे की या संदर्भात निश्चितपणे सुप्रीम कोर्ट निश्चितपणे आदेश देईल. आणि या आदेशाचा अर्थ काय होतो हे आपण निश्चितपणे राज पाटील यांच्याकडून समजावून घेऊ. स्टुडिओ नक्की काही क्षणात तुझ्याकडे पुन्हा येते. सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात होणार आहे. शिंदे गटाकडून कागदपत्रांवर आधी आक्षेप नव्हता, मग आता कसा घेतला गेला? कपिल सिब्बल यांनी कोर्टात युक्तिवाद केलाय. 30 ऑक्टोबरला पुढची सुनावणी होणार आहे. 30 ऑक्टोबरला पुढची सुनावणी होईल अशी या घडीची अपडेट मिळते. ताजी बातमी आहे, 30 ऑक्टोबरला पुढची सुनावणी होणार आहे. आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भात ज्या याचिका वेळकाढूपणा केला जातो आहे विधानसभा अध्यक्षांकडून, अशा केल्या गेल्या सुप्रीम कोर्टात, त्यावर 30 ऑक्टोबरला पुढची सुनावणी होणार आहे. 30 ऑक्टोबरला पुढची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होईल. या घडीची सगळ्यात मोठी बातमी. प्रशांत, काय अपडेट? बरोबर आहे. आपण ज्या याचा उल्लेख केला तेच मी सांगतोय की आगामी 30 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी होणार आहे. महत्वाचं म्हणजे जेव्हा ऑर्डर सुप्रीम कोर्टाच्या वतीनं आदेश दिला जातो त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही ही शेवटची संधी विधानसभा अध्यक्षांना देतोय. त्यामुळे आता या संधीनंतर त्यांना एक नवीन वेळापत्रक दाखल करावं लागेल आणि कड्या शब्दात विधानसभा अध्यक्षांना फटकारलेला आहे. तुषार मेहता यांनी ही जबाबदारी घ्यावी. तुषार मेहतांच्या माध्यमातून नवीन वेळापत्रक कोर्टात सादर करावं असा स्पष्ट सूचना खास करून सुप्रीम कोर्टाच्या वतीने देण्यात आलेला आहे. अत्यंत महत्वाचं आहे. यावेळेला जर बघितलं आपण तर आगामी 30 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. ते 30 ऑक्टोबरला सुनावणी याचा अर्थ कसा घ्यायचा? माननीय सर्वोच्च न्यायालयाचं 21 तारखेपासून दसरा वॅकेशन लागल्या कारणाने ते 29 पर्यंत वॅकेशन राहणार आहे. आणि जेव्हा कोर्ट सुरू होईल वॅकेशन नंतर तेव्हा 30 ऑक्टोबरला स्पेसिफिक डेट दिल्या कारणाने ते पुन्हा हिअरिंगसाठी येईल. आणि तोपर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्षांच्या वतीनं काही फाईल होतं का इन बिटवीन, किंवा त्यावेळेस त्यानंतर काही शेड्यूल ठरतं का आणि त्यावर हिअरिंग्स होतात का, तिथं काय होणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. पण येणाऱ्या 30 तारखेपर्यंत फायनल ऑपॉर्च्युनिटी मान्य विधानसभा अध्यक्षांना देण्यात आलेली आहे. ते त्याकडे कसं बघतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल. महत्वाचं ठरेल. जर बघितलं आपण तर 30 ऑक्टोबरला सुनावणी होईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अत्यंत महत्वाचं आहे. आगामी सुनावणी 30 ऑक्टोबरला होईल आणि विधानसभा अध्यक्षांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. स्टुडिओ प्रशांत, एक फक्त अधिक स्पष्ट करून सांगावं की 30 ऑक्टोबरला जी सुनावणी होणार आहे, एक शेवटचा अल्टिमेटम जो दिला गेलाय विधानसभा अध्यक्षांना, शेवटची संधी जी दिली गेली आहे ती वेळापत्रक नीट बनवा, पुन्हा बनवा, सुधारित बनवा याकरता आहे का त्या कालावधीमध्ये म्हणजे ठराविक लवकरात लवकरच्या कालावधीमध्ये निर्णय घेण्यासंदर्भातला हा अल्टिमेटम आहे? नाही, निर्णय घेण्यासंदर्भातला अल्टिमेटम नाही आहे. कारण की गेल्या वेळी देखील त्यांनी कोर्टाने स्पष्ट केलं होतं की आपलं नवीन वेळापत्रक लवकरात लवकर सादर करावं, दिरंगाई करू नये. यावेळेस पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. संधी देताना स्पष्ट करण्यात आलेलं आहे की आम्ही तुम्हाला शेवटची संधी देतोय, विधानसभा अध्यक्षांची शेवटची संधी देतोय आणि त्या संधीमध्ये काय निर्णय तुम्ही करता हे देखील सांगा असे स्पष्ट केलं आहे. काय आदेश आला पुन्हा एकदा त्यांच्याकडून जाणून घेऊया राज पाटलांसोबत. मान्य सर्वोच्च न्यायालयात आज जर आपण कन्क्लुजन बघितलं, जे डायरेक्शन मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिले त्यात एक शेवटची संधी मान्य विधानसभा अध्यक्षांना दिली. त्याचबरोबर ऑर्डर जेव्हा आर्ग्युमेंट चालू होती इन बिटवीन, मान्य सर्वोच्च न्यायालयाने हे सुद्धा मत मांडलं होतं की तुम्ही जे डे बाय डे हिअरिंग घेतात त्याची अहवाल मान्य सर्वोच्च न्यायालयात फाईल होणं अपेक्षित असतं. आता हे बघावं लागेल की शेवटच्या संधीत मान्य सर्वोच्च न्यायालयात काय दाखल होतं आणि येणाऱ्या 30 तारखेला काय हिअरिंग मध्ये काही फायनल ऑर्डर होते का हे बघणं महत्वाचं ठरेल. आता विधानसभा अध्यक्षांनी इन बिटवीन काही ऑर्डर झाली तर त्यानंतर हे बघणं महत्वाचं ठरेल की 30 तारखेला काय होईल. 30 तारखेला काय होईल एक खास करून एनसीपीचे जर बघितलं आपण ते एनसीपीचे प्रवक्ते आले त्यांच्याशी थेट चर्चा करूया. जरूर लिया है कोर्ट ने, लेकिन किसी प्रकार का टाइमलाइन
एनसीपी के लिए नहीं है। लेकिन एनसीपी की भी सुनावणी तो एक साथ ही हो गई थी ना दोनों? वो अटैच की गई थी। दोन्ही सुनावणी एकत्र झाल्या होत्या आएंगे क्या दोनों 30 तारीख को सुनाई जाएगा क्या? नहीं, दोनों को अलग, दोनों एप्लीकेशंस अलग अलग हैं। उन्होंने ये जरूर कहा है कि चूंकि सुप्रीम कोर्ट में एप्लीकेशन शिवसेना की पहले आई है, एनसीपी की बाद में आई है, इसको जरूर उन्होंने पॉइंट आउट किया है, पर कोई भी डायरेक्शन उन्होंने एनसीपी के मामले में नहीं दिया है। लेकिन आज जब सुप्रीम कोर्ट ने जानकारी दी है या फिर एडवोकेट ने जो जानकारी दी है वो शिवसेना के साथ साथ एनसीपी के जो डिस्क्वालीफाई एमएलए है उनकी डेट के साथ जानकारी दी है, तो आप ऐसे कैसे बोल सकते हैं कि आपकी इस पे हियरिंग नहीं हुई है? नहीं, जानकारी देना और कोर्ट का फैसला दो अलग अलग चीजें हैं। उन्होंने जानकारी जो दी है वो अपनी जगह पे बिल्कुल ठीक है, क्योंकि जो फैक्ट्स है वही उन्होंने बताया कोर्ट को, लेकिन कोर्ट ने उसमें यह कहा कि चूंकि शिवसेना की एप्लीकेशन पहले से है उसके ऊपर पहले से ध्यान देना चाहिए और एनसीपी की जो एप्लीकेशन है वो बाद में है। तो बहुत स्पष्ट है ये चीज कि जो पहले एप्लीकेशन लगी है उसके लिए उनका फोकस ज्यादा है, बाद की एप्लीकेशंस के लिए सुप्रीम कोर्ट ने किसी प्रकार का कोई ऑर्डर नहीं किया है। नहीं, पर जिस तरह से एनसीपी ने पिछले बार दावा किया था प्रोफेसर पटेल ने कि कहा था कोई सुनवाई हुई नहीं है, लेकिन आज तो उस तरह से चर्चा हुई है भी। नहीं, आज बात हुई है, वो तो उसको मेंशन किया है कोर्ट में, पर लेकिन हमको एनसीपी को किसी तरह का कोई नोटीस अभी तक नहीं किया है। कुठलाही नोटीस करण्यात आलं नाही असंच त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं आता सिद्धार्थ शिंदे देखील इथे आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया, पण हे अत्यंत महत्वाचं आहे सुवर्णा। जर बघितलं तर थोड्या वेळात पुन्हा इथे आता सुप्रिया सुळे इथे आहे, अनिल देसाई इथे आहेत, ते येतील आणि त्यानंतर काय सांगतात हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे। स्टुडिओ प्रशांत लीला रामदास सुप्रीम कोर्टाच्या परिसरात आहेत। आता सुनावणी झालेली आहे, त्यामुळे एक एक सुनावणीला उपस्थित असलेले एनसीपीचे शिवसेना उभाठा गटाचे नेते बाहेर येतील आणि आपल्याला प्रतिक्रिया मिळेल। वकिलांची सुद्धा कदाचित प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचेल। मात्र 30 ऑक्टोबरला पुढची सुनावणी आहे। कोर्टाने कडक शब्दामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या वकिलांना स्पष्ट केलेलं आहे की 30 ऑक्टोबरला किंबहुना त्या आधीच डे टू डे काय हिअरिंग होतं, नेमकी प्रोग्रेस काय आहे या केसमधली, हे सगळं कोर्टात आलं पाहिजे, समजलं पाहिजे, कोर्टात त्याचे डिटेल्स पोचले पाहिजेत। त्याचबरोबर वेळापत्रक, सुधारित वेळापत्रक हे शेवटचं अल्टिमेटम आहे। सुधारित वेळापत्रक लवकरात लवकर सादर करा सुप्रीम कोर्टामध्ये, असं विधानसभा अध्यक्षांना सांगण्यात आलेलं आहे, विधानसभा अध्यक्षांच्या वकिलांना हे सांगण्यात आलेलं आहे। दरम्यान एनसीपी आणि शिवसेना उभाठा गट यांचा जरी एकत्रित याचिकेवर सुनावणी सुरू असली तरी सुद्धा एनसीपी संदर्भातले थेट निर्देश अजून दिले गेलेले नाहीत। जाऊया पुन्हा एकदा प्रशांत यांच्याकडे। प्रशांत, महत्वाचं म्हणजे बघितलं तर इथे सुप्रिया सुळे आहेत, अनिल देसाई आहेत सुप्रीम कोर्टामध्ये, त्यानंतर अनिल परब आहे। थोड्या वेळ ते काय बोलतात हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे। दरम्यानच्या काळात भुजबळ कुटुंबियाच्या वतीनं देखील इथं नेते पोहोचलेले आहेत एनसीपीच्या वतीनं, हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे की काय निर्णय दिला जातो। पण या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की साधारणतः आता थोड्याच वेळात सुप्रिया सुळे इथे दाखल होण्याची शक्यता आहे। माझ्यासोबत भुजबळ आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया, काय काय झालं ते सांगूया। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर आजच्या याच्यात काय महत्त्वाचा निर्णय झालेला आहे? नाही, आज जे आहे ते शिवसेना गट जे शिवसेनेच्या दोन्ही गटासंदर्भामधली ॲक्च्युली मेन मॅटर होतं आणि त्याच्यावर जे आहे राष्ट्रवादीच्या संदर्भामध्ये मॅटर ट्रॅक केलेलं होतं। परंतु जी काही आर्ग्युमेंट किंवा काय जे काही झालं ते फक्त शिवसेनेच्या संदर्भात झालं। राष्ट्रवादीच्या संदर्भामध्ये कोर्टाने काहीही भाष्य केलेलं नाही। नाही, राष्ट्रवादी संदर्भात कोणी भाष्य न केलं नाही, पण गेल्या वेळी ज्या पद्धतीनं दोन्ही सुनावणी एकत्रितपणे घेतल्या जाणार असं स्पष्ट केलं होतं आणि त्या पद्धतीचा आदेश देखील दाखवण्यात आला होता। आज तसं काहीच झालं नाही। उलट आम्ही पण सांगितलं की आम्ही पण ऍप्लिकेशन फाईल केलेलं आहे, त्यांनी पण फाईल केलेलं आहे। दोन्ही ऍप्लिकेशन जे आहे दोन्ही राष्ट्रवादीच्या गटाचे ते ऍप्लिकेशन फाईल आहेत, त्या संदर्भात आम्ही आमची बाजू मांडली। परंतु आमच्या संदर्भामध्ये कोर्टाने जे आहे फायनल जेव्हा ऑर्डर दिली त्याच्यामध्ये काही भाष्य केलेलं नाही, कुठलंही भाष्य केलं नाही। याचा अर्थ एनसीपीची सुनावणी वेगळी होईल? हो, निश्चितच एनसीपीची सुनावणी वेगळी होण्याची शक्यता आहे। हो, बरोबर ना। त्यांचा वेगळा विषय, आमचा वेगळा विषय आहे। त्यांचं मॅटर वेगळं आहे, आमचं मॅटर वेगळं आहे। त्यांचं आधी फाईल झालेलं, आमचं नंतर आहे। तर जेव्हा केव्हा आमचं मॅटर येईल त्या टायमाला होईल। जेव्हा जेव्हा वेळ येईल त्यावर स्पष्ट केलं आहे त्यांनी, म्हटलं आहे की जेव्हा वेळ येईल तेव्हा निश्चितपणे आमच्या प्रकरणात सुनावणी होईल। स्टुडिओ आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत, ते आपल्याला अधिक माहिती देत आहेत।
आत्ता काही प्रतिक्रिया सुद्धा नेत्यांच्या आपल्यापर्यंत पोहोचतायत। एनसीपी संदर्भात आज कुठलीही चर्चा झाली नाही, सविस्तर चर्चा झाली नाही असं ते सांगतायत। मात्र 30 ऑक्टोबरला पुढची सुनावणी होणार आहे।